नमस्कार. आपण पाहत आहात स्टार भारत न्यूज वन. देशभरातील कामगार आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 12 फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्ग दणाणून सोडले. नांदेड शहरातील महात्मा गांधी पुतळा येथून सुरू झालेला हा प्रचंड मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हा परिषदेसमोर पोहोचला. मोर्चा दरम्यान कामगार विरोधी धोरणे रद्द करा, कामगार एकजुटीचा विजय असो, अशा गगनभेदी घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. 11 राष्ट्रीय संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात आयटक, शिटू, IFTU तसेच ST कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, वन कामगार, कंत्राटी कामगार, आशा गटप्रवर्तक आदी विविध क्षेत्रातील हजारो कामगार सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करत केंद्र सरकारने लागू केलेल्या चारही श्रमसंहिता तात्काळ मागे घ्याव्यात अशी ठाम मागणी केली. सर्व कामगारांना सार्वभौमिक सामाजिक सुरक्षा, किमान वेतन निश्चिती, समान कामासाठी समान वेतन, कंत्राटी पद्धती बंद करणे आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट रद्द करणे या प्रमुख मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या. यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा, वीज, रेल्वे, कोळसा उद्योगांचे खाजगीकरण थांबवावे, शेतकऱ्यांच्या किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेसमोर झालेल्या जाहीर सभेत सरकारने कामगार संघटनांशी सकारात्मक चर्चा करून औद्योगिक शांतता राखावी असा इशाराही देण्यात आला. या नांदेडमधील आंदोलनामुळे देशव्यापी संपाला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळते. या मोर्चाच्या अग्रभागी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, कॉम्रेड गंगाधर गायकवाड होते.